रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. प्रचंड प्रमाणात उन्हाळा वाढलेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण फारसं जात नाही, जेवणाची इच्छासुद्धा राहत नाही. पण जेवणाच्या ताटामध्ये अशी चटपटीत जर चटणी असेल ना, तर 2 घास जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत आणि चटकदार चटणी तयार करणार आहोत. पण ही चटणी एक वेगळ्या पद्धतीने आपण तयार केलेली आहे, पण खाण्यासाठी मस्त खमंग आणि रुचकर लागते. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. चटणी करण्यासाठी इथे मी एक तवा ठेवलेला आहे. तव्यावरती आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. छान अशा डाग पडेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला तेल नाही घालायचं आहे. सुरुवातीला आपल्याला असंच हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा थोडंसं तेल घालायचं आहे. म्हणजे छान असा खमंगपणा आपल्या शेंगदाण्याला येतो आणि छान असे खरपूस भाजले जातात. शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरती आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे आपले इथे आता हलके भाजून झालेले आहेत. आता यामध्ये इथे मी 1 चमचा जिरं घालणार आहे. जिरं घातल्यानंतरसुद्धा आपल्याला एखादा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला काढायचं आहे. तर शेंगदाणे आता हे छान भाजले गेले, आपण ह्याला काढून घेऊया. इथे मी 6 ते 7 हिरवे टमॅटो घेतलेले आहे. तर टमॅटोचीच आपल्याला आज चटणी तयार करायची आहे. ही चटणी ना खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते. ही चटणी जर असेल ना तर वेगळ्या भाजीची सुद्धा गरज लागणार नाही, इतकी ही चवीला छान लागते. तर सगळे टमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून असे 2 भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल घालून आपल्याला दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत आपण याला छान भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, एक साईड आपली इथे भाजल्या गेलेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने ही भाजून घ्यायची आहे. म्हणजे छान असे टोमॅटो ही शिजल्या गेली पाहिजेत. तर आपण ह्याच्या चटणी तयार करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला ही शिजवायचं नाही आहे. त्यासाठी आपल्याला टोमॅटो छान भाजल्या गेले पाहिजेत. त्यामुळे छान असा खमंगपणा येतो. टोमॅटो आपण अशा पद्धतीने भाजतो त्यामुळे छान असा स्मोकी फ्लेवरसुद्धा या चटणीला येतो. टॅमॅटो आपण शिजून घेताना थोडा मीडियम गॅस केला तरी देखील चालेल. आता आपल्या यामध्ये 1 मूठभर पुदिना घालायचा आहे. साधारण इथे 15 ते 20 पाने आहेत. आणि त्यानंतर मूठभर आपल्या ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर छान धुवून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि पुदिना छान आपल्याला धुवून छान थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये भाजायचं. म्हणजे पटकन भाजला जातो आणि त्याचा पाण्याचा अंशसुद्धा याच्यामध्ये राहत नाही. आणि ही चटणी ना 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते. तर सगळं आपण मिक्स केलेलं आहे इथे. आणि आता आपला पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा छान मिक्स झालेली आहे. 2 मिनटं ह्याला आपल्याला पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पटकन परतण्यासाठी यावरती तुम्ही झाकण ठेवलंत ना तरी देखील चालेल. म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो. आता आपला टोमॅटोसुद्धा छान शिजला गेलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं थंड होते तोपर्यंत आपण शेंगदाणे इथे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या ऐवजी तुम्ही खलबत्ता जरी असेल ना तुमच्याकडे, तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी जाडसर चटणी वाटून घेतलीत ना त्याची चव खूप छान येते. जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ही चटणी वाटून घेऊ शकता. आता आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं प्लस मोडवरती आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे छान अशी जाडसर होऊन येते. तर त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा, चालू बंद करत मी इथे थोडंसं जाडसर इथे करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे टोमॅटो घालायचे आहेत. इथे मी मिक्सरचं भांडं छोटं घेतलेलं आहे त्यामुळे टोमॅटो आपले पूर्ण इथे वाटले जाणार नाही आहेत. आधी मी हे वाटून घेते, त्यानंतरच आपल्याला बाकीचे टोमॅटो घालूनसुद्धा हे वाटायला घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता बघा, चटणी आपली छान वाटून झालेली आहे. छान खमंग चटणी आपली इथे तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता. पण यावरती मी एक फोडणी तयार करून घेणार आहे. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती मोहरी घालायची आहे. त्यानंतर जिरं घालायचं आहे. भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत सुक्या मिरच्या. आणि त्याचबरोबर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. छोटासा तुकडा मी ओल्या खोबऱ्याचा इथे छान किसून घेतलेला आहे. तो आपल्याला याच्यामध्ये 2 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला ह्या चटणीवरती घालायची आहे. ह्या खोबऱ्यामुळे एक छान चव येते, मस्त एकदम याला खमंगपणा येतो. त्यामुळे हे खोबरं आवर्जून घाला यामध्ये. आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चटपटीत चटणी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता बघा,
इतकी चटपटीत चटणी लागते ना की तुम्ही भाकरी भातासोबत कशासोबतसुद्धाही छान लागते. भाताबरोबर तर अगदी अप्रतिम लागते. या चटणीमध्ये थोडासा लिंबाचा रस घातलात ना तर ही चटणी ना खाण्यासाठी आणखीन जास्त टेस्टी लागते. तर इथे माझ्याकडे लिंबू नव्हता त्यामुळे मी इथे नाही घातलेलं आहे, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की घाला. आता चटपटीत चटणी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.